राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज सोमवार. आता काय झाले, कुणाला तरी अडचण, माझं अख्खं बुकिंग झालं तर कुणाला तरी अडचण आल्यामुळं थोडे नैसर्गिक 2 सीटं कमी झाल्यात. कुणाला यायचं असेल उद्या येऊ शकता माझ्याबरोबर. आज फोन करा. आजची जी स्टोरी आहे ह्या स्टोरीकडं एका वेगळ्या नजरेने बघितलं पाहिजे. म्हणजे क्राईमच्या दुनियेत, गुन्हेगारी याच्यात ह्याच्यात फक्त एक डोकं लक्षात घ्यायची. तुम्हाला सांगतो, आपण माणसं आहेत, जे मेले ते पण माणसं होते आणि जे गुन्हा करणारे ते माणसं. फक्त लक्षात काय घ्यायचं, माणसाची डोकं विचार करण्याची प्रवृत्ती कोण कसं आहे. आता ज्याला त्याला आपापला नातेवाईक सगळे काय आहेत, पोरं बाळा अमकं तमकं, आजूबाजूची जी माणसं आहेत ही माहीत असतात. ह्याच्यातली साधर्म्य असलेली कोण कोण आहेत, ह्या अशा प्रकारचा गुन्हा घडला की तुम्हाला सांगतो, इतिहासासारखा शिक्षक नाही. त्यातून शिका, त्यातून बघा की असं आपल्या बाबतीत घडू नये याची दक्षता घ्यायची. भयंकर प्रकार घडलाय आणि अशा घटना अजून भविष्यात सुद्धा घडणार आहेत. आणि त्याला आळा कसा बसल याचं आणि याचं दक्षता घ्या. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, फक्त पैसा. चंगळवादी संस्कृती जन्माला आली आता. पूर्वी काय करायची लोक, धन साठवायची, पोटाला चिमटा काढून कुठं जमीन घे, कुठं पाईपलाईन कर, आपल्या लेकराबाळांसाठी कर. ती लेकरबाळा बी चांगलीच होती, जसे तुम्ही आम्ही आहात. आता आपलं लहानपणी आजोबा आठवा, पंजोबा आठवा. पंजोबाचं बघा काय होते, वडील काय होते. तुम्ही आम्ही आता लोक कशी निघाल्यात तुम्हाला सांगतो. ती पोरग दुसऱ्या तिसऱ्या वर्षीत मोबाईल घेते, त्याच्या हातातून काढून घातला की मोठ्याने किरकासचा आरोड करते. ही लक्षणं आहेत बरं का सगळी. त्यांना रामायण महाभारत असतं शिकवणारं कोणी नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही लहानपणातच हे जे लिहिलेलं साहित्य ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ह्या मताचा मी का, एक चांगला माणूस घडण्यासाठी. जो समाज जगताना जो उच्च आहे त्याला काय फरक पडत नाही, पण जो खाली आहे, जो पीडित आहे, जो त्रास सहन करतोय, 18 विश्वधारत आहे, त्याला थोडं वर घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला. कुणी करा, आपापलं बघत आहेत लोक. तुम्हाला खरं सांगतो, ही घटना बरंच काही सांगून शिकवून जाते. त्यातून दाडा घ्या. अहिल्यानगर, मला पहिल्यांदा विशेष अभिनंदन अहिल्यानगर LCBचं करायची. इतकी सुंदर पद्धतीने केस क्रॅक केली ना, नाथ खोळावा. सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पोलिसांचं आभार. का माहितीये का, कधी कधी पोलिसांच्या डोक्याचं पार तुम्हाला सांगतो डोक्याचं खोकं होतं. इतक्या क्रिटिकल केस त्यांच्या समोर येतात. पण कसं असतं, त्यांनी जर ठरवलं ना की ही केस क्रॅक करायचीच, ते जर असे मनापासून कामाला लागले ना, तर मला असं वाटतं की एक दैवी शक्ती, वैश्विक ऊर्जा, मेलेल्या व्यक्तीचा आत्मा सुद्धा त्या पोलिसांना मदत करत असत वेगळ्या प्रकारे. पण गुंता सुटत जातो आणि पोलिसांनी केस क्रॅक केली ना, एक नंबर काम. अशीच एक घटना घडली. काय घडले तुम्हाला सांगतो. मिरजगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला विषय. या ठिकाणी एका मुलाने येऊन तक्रार दाखल केली मिसिंगची. वडील बेपत्ता आहेत, कृपया हे बघा. बरं, करून द्या. मुलाचं नाव आहे आकाश गाडगे आणि त्याच्या बायकोचं नाव आहे पायल गाडगे. तक्रार दाखल केली. माझ्या वडिलांचं नाव काय, म्हणले बाप्पू गाडगे. बरं ठीक आहे. वय किती, 60. ठीक आहे, असं ते पोलिसांनी तक्रार दाखल घेतली. मग त्यांनी तपास चालू केला. ही व्यक्ती का गायब झाली असेल, काय असेल, त्याची कॉल डिटेल्स काढले त्यांची, तरी काय त्यांना सापडलं नाही. तांत्रिक विश्लेषण हा प्रकार असतो. केस कशी क्रॅक केली, त्यातले काही गुंते, हे म्हणजे जितकं शक्य आहे. कारण कसं होतं, सगळं सांगून टिकत नाही क्राईम सांगताना सुद्धा. लक्षात घ्या, पोलिसांच्या काही अशा गोष्टी असतात पोलिसांच्याकडं की तुम्ही मशानात, पाताळात कुठेही जाऊन बसावं, हिमालयात जाऊन लपावं, तुम्ही गावणार म्हणजे गावणार. ही देणार. त्यामुळं सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे का, की पोलीस त्यांच्याशी दुश्मनी वाईट आणि दोस्ती वाईट. लक्षात ठेवायचं. कोर्ट कचेरी ह्याची पायरी चढायची पाळी आपल्या आयुष्यात नाही आली पाहिजे, ह्याची दक्षता घ्या. आणि ती कधी येत नाही, क्राईमच करायचं नाही कुठलं, डोक्याला ताण नाही. अध्यात्माशी कनेक्ट राहायचं, सुखी करायचं, दुःखी खायचं डोक्याला ताण नाही. हे कार्यक्रम लय गादाळे. तुम्हाला बऱ्याचशा जमिनी गेल्या, इज्जत गेली, आबरू गेली, लय अवघड आहे. आता इथं काय झालंय तुम्हाला सांगतो. बरं झालं, वडील बेपत्ता झाले. पोलिसांनी आपापल्या पद्धतीने तपास चालू केला.
विशेष LCB नगर LCB त्यांनी तपास चालू केला. पण त्यांना लगेच लीड काय भेटला कुठं. पण तपास चालू होता. नातेवाईकांकडे चौकशी केली, त्यांची जे चर्चा केली जाते त्यासाठी पथक नेमलं गेलं. आणि कसं असतं, एक पोलिसांचे रिडिंग असते, मीटर असतो आतमध्ये, की एक ठराविक प्रश्न असतात, त्याला रॅपिड फायर म्हणतात. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की एक 10-15 प्रश्न असतात पुढच्याला. आणि ती जी व्यक्ती गायब झाली त्या व्यक्तीशी संबंधित रक्ताचे नातेवाईक असतात, त्यांना विचारायचं तुमचं शेवटचं बोलणं काय झालं, माणूस कसा असता भावानी, काय निघून गेले असते का, काय पंढरपूरला निघून गेले असते का, काय मग जे काय प्रश्न असते ते विचारायचं. रिॲक्शन कशी येते माणसाच्या, त्याला फेस रिडिंग म्हणतात. आणि प्रत्येक आता नवीन जॉईनिंग झालेला पोलिसाला ते शक्य नाही, पण ज्यांनी 10, 12, 15 वर्ष सर्व्हिस केली, जितका रिटायर झालेले तर फार हुशार असतात. तुम्हाला सांगू, माणूस फक्त पुढं उभा, हा किती टक्के खरं बोलतोय त्याला रिक्वेशन हा एक प्रकार असतो. म्हणजे त्याला परत कसा तिथं आणायचा आणि कसा फसवायचा, कात्रीत सगळं टेक्निक असतं. लपूच शकत नाही ते. जगात 1 नंबरचा स्कॅनर आहे पोलीस. म्हणजे देणार पोलीस होणं सुद्धा इतकं सोपं नाही. हा असा विषय झालं भाऊ. ते विचारलं बरोबर, सगळ्यांना विसरून झालं. जी लीड आणि जे उत्तर, हा तुम्हाला बीजगणित माहिती, बीजगणितामध्ये लय असं वाकलं. ती मला आता आयुष्यात जमल्या बरं का, मला 75 पैकी 11 मार्क होते बीजगणितानं. आपलं लय वागलं, लसावी मसावी आयुष्यात कधी नसावाच असं मला वाटलं. म्हणजे एक वेळ राज्य करते चालते, पण लसावी नसावं ते बीजगणित काही कळत नाही आपल्याला. मला बी शेजारच्या पुरीने दाखवलं म्हणून मी बघितलं, ते तर 11 पडलं आणि ते शून्यच. ती पोलिसांना लीड सापडायला काय राहिलं, म्हणले जे अपेक्षित पाहिजे आपल्याला, एवढी नातेवाईक चेक केली, तिथून काय आहे ना. मग काय केलं पाहिजे, पहिल्यापासून सुरुवात करायची. एक वेगळी टेक्निक असते पोलीस तपासाची, ए पासून जेड पर्यंत. आणि मग नाही तपास झालं की ते ए पासून सुरुवात करतात. मग ए कोण आहे, मुलगा, करा मुलापासून सुरुवात. मग ए म्हणजे मुलगा, मुलापासून सुरुवात केली, घेतला बोलून. त्याच्या स्पेसचे प्रकार असतात. स्पेस म्हणजे कसा, कम्फर्टेबल स्पेस. हा आता थोडं पोलिसी तपासाविषयी थोडं बोललं पाहिजे तुम्हाला. ही मानसशास्त्राचा भाग आहे, लक्षात घ्या. यात तुम्हाला माझ्याशिवाय कोण सांगणार आहे का. ऐका, कम्फर्टेबल स्पेस आणि अनकम्फर्टेबल स्पेस असा एक प्रकार असतो. त्याचं कारण असं की आरोपीची चौकशी करताना त्याला काही उलटसुलट जर प्रश्न विचारायचे असतात तर, किंवा माहिती घ्यायची असेल तर, पोलिसांनी कधीही आरोपीच्या घरी जाऊन कम्फर्टेबल स्पेस, त्याच्या घरी, त्याच्या शेतात, हॉटेलमध्ये कधी नाही करायची. अनकम्फर्टेबल स्पेसमध्ये करायची. मी त्याला उचलून पोलीस स्टेशनला आणायचा, त्याला अशा ठिकाणी बसवायचं जिथून जेल दिसेल. ती लॉकअप रूम असते बघा. हा कधी कधी तर बुवा एखादा तिथं आरोपी असला एखादा, ते ठरवून केलं जातं, कॉन्स्टेबल एक जायचं, त्याला 2-4 काठ्या टाकायच्या. असं बी चालतं बरं सगळं. ते आरडलं तरी माणूस हा असा आहे, माणसाला लगेच त्याचा परिणाम होतो. व्हायला तिकडं ठोकाठोकी चालली बा, बेकार काम. हे अनकम्फर्टेबल स्पेसमध्ये आणायचा, नंतर फायरिंग चालू करायची. गोळ्यांची नाही, ती शाब्दिक गोळ्या असतात आणि स्कॅनर चालू असतात 2 डोळ्यांचे. साईडला 1-2 कॉन्स्टेबल बसलेले असतात किंवा पोलीस बसलेले असतात. ते सगळे आपापल्या पद्धतीने रिडिंग करत असतात. त्याला रिडिंग म्हणतात पुढच्याच. तुम्हाला एवढं काय सांगतोय मी, तुम्हाला लय हुशार करून उपयोग नाही. सगळ्यात सोपं सांगतो, तुम्ही गुन्हा करूच नका, तुम्हाला टाइम येणार नाही तो, असा विषय. ते बघा, हा लय जबरदस्त कार्यक्रम असतो तो. मला लय आनंद होतो त्यासला. मी लय तसला विषय पाहिलेला आहे. जाऊ द्या बरोबर. मग ते गुन्हेगार जे असतो आतून, त्याच्या आत्म्याला माहित असतं बरं का आपण गुन्हा केलाय. पण तो काय करतो माहितीये का, तो लॅपाट्या घेऊन फिरत असतो, नुसतं पांघरून टाकायचं. त्या विषयापासून लांब जायचं. डोळ्याच्या पापण्याची हालचाली, त्याच्या चेहऱ्यावर हालचाली, फेस रिडिंग, त्याच्या होणारे परिणाम. परत जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर काय दिलंय पोलिसांना माहित असतं. तोच प्रश्न फिरून परत विचारायचा, त्याचं उत्तर काय येते. थोडी विसंगती आली की ते तू आता असं म्हणला तर आता असं काय म्हणतो. गोंधळात टाकायचं काम केलं जातं. गोंधळात काय सोपं नाही. आणि हे अनेक इन्व्हेस्टिगेशन करणारे जे अधिकारी आहेत मोठे मोठे, माझ्या संपर्क, माझे मित्र आहेत बरेचसे, गप्पा मारे खाजगीमध्ये बोलतो आम्ही. लय भारी कार्यक्रम असतो. एक सेवेचाच भाग आहे. पोलीस होणं इतकं सोपं नाही, चांगला पोलीस होणं त्याच्याहून सोपं नाही. झालं म्हणले घ्या, त्याला प्रश्न देऊ, त्याच विसंगती मुलातच आढळायला लागली. हा असं आहे काय, बरोबर ठीक आहे. मग त्याला गरबाडला, कोलॅप्स झाला, डासाळलं, काडेपिट असल्यावर कधी डा खाल्ल्यावर सगळं पडतं खाली. तो मेंटली कोलॅप्स झालाय, घाबरला. हे लक्षात आलं की मेन प्रश्न उत्तर, बोल का मारलं वडिलांना.
लक्षात असं विषय तसा असतो. सरबती केले प्रश्नाची सरबती ते कोलॅप झालं. थोडा सत्यनारायणाचा महाप्रसाद पण दिला. झाला ना गडी कबूल, मुलगा स्वतःचा. बरं ठीक आहे, कुठे तो वडील? मला माझा याच्यात काय संबंध नाही, हे सगळं दाजीने केलंय. म्हणजे कोण दाजी? म्हणजे जे मिसिंग होते बापू गाडगे त्यांचा जावई. म्हणजे नाव सांग. सुनील राठोड. सुनील राठोड, बरं ठीक आहे, ठीक आहे. आता बघा, सुनील राठोड नंबर सांग. नंबर सांगितलं. एक आरोपीने दुसऱ्या आरोपीचं नाव घेतल्यानंतर पोलीस होणं स्वतः सोपं नाही. तुम्हाला सांगतो की ह्याला जर बाहेर सोडून ह्याने फोन करून सांगणार ना मग की पोलिसांना मी तुझं नाव सांगितलं, आपलं पितळ उघडं पडलं आमकं. एक पोलीस दुसऱ्या ठिकाणच्या पोलिसांना फार आतून कव्हर करतात. ती वरून वरिष्ठांचे आदेश असतात, ते महासंचालकांच्या पासून फार. हा, ती मंत्र्यबिंत्राचा ह्याच्यात काय सहभाग नसतो. ही पोलीस कॉप जी आहे ना, ती खरंच जबरदस्त माणसं असतात. पळून नाही द्यायचा, पकडायचा प्रयत्न करायचा. कुठे आहे राठोड? कुठे आहे? कुठलं आहे ते राठोड? कुठलं आहे? जावाय तुझा दाजी कुठला आहे? ते म्हणले ते पातूरचा आहे, अकोल्यामधला. बरं, सध्या चाकण्यामाडीची ते आम्हाला. बरोबर, ठीक आहे. घराचा पत्ता सांगितला, नंबर दिला. हे ज्यावेळेस ती एखादी आरोपी देत असेल त्यावेळेसच बाकीचे पोलीस कामाला लागले. डायरेक्ट सूत्र फिरतात. लक्षात घ्या. फोन, तिथलं पोलीस स्टेशन, ही असा व्यक्ती पकडायचा आहे, त्याचा फोटो दे, फोटो घेतला, फोटो पाठवायचा. हे सगळं इतक्या स्पीडने चालतं, हे लक्षात घ्या. कारण केस क्रॅक करणं गरजेचं असतं. ते सांगितलं बा, शेला थोडा नेर ठेवला. त्याचं काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा राठोड येणं गरजेचं होतं ताब्यात. पण राठोडचं लोकेशन किंवा राठोड कुठे आहे त्यांना कळलं माहिती आहे का? बुलढाणा जिल्ह्यात शेगाव, त्याच्या मित्राकडं. बरं ठीक आहे. लगेच तिकडं फोन, लगेच गाडी लगेच निघाली भाऊ. हा, हाय अंतर बरंच लांब आहे, अहिल्यानगरपासून शेगाव. आता हे पोलीस का? मग पोलिसाचं चांगली गोष्टी का तुम्हाला कळत नाही? तुम्हाला फक्त हप्ते घेतात. मी म्हणत नाही सगळे चांगले वाईट येतं, सगळे चांगले. काय काय तर वर्दीच्या रूपात गुंड आहेत, हे पण मी मान्य करतो. गुंडगिरीच करतात वर्दीच्या रूपात. पण ह्याचा हे असताना चांगले वाईट तुम्ही बघणार का? चांगले पोलिसांचं पण अभिनंदन केलं पाहिजे ना. मला मान्य आहे पोलिसांची प्रतिमा आज समाजात करा, ही नुसतं पैसे काढतात भाऊ, पण लुटी द्यात भाऊ, हानमार करतात भाऊ, ठीक आहे. चांगल्यांचं हा एवढं ठेवणं एवढं सोपं नाही. लोक किती चित्र आहेत पोलिसांना माहिती आहेत, किती बेकार बेकार लोक आहेत, काही करतात. हा, लहान लहान 2-2, 3-3 वर्षाच्या मुली कळत नाहीत. हा, यांना जीव धोक्यात घालून पकडणारे कोण आहे हो? आपण पादत पडतो घरी, पोलिसच आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळं चांगल्या पोलिसांना सपोर्ट केला पाहिजे ते, ह्या मताचा मी. आता इथं काय झालंय, लगेच टीम, लगेच बुलढाणा. रात्रीचं म्हणले घेऊ ताब्यात झोपलेल्या ठिकाणी. त्याला जसं कळलं त्या राठोडला बा जावायला की पोलीस आल्यात, पहिल्या मजल्याहून गाडी उडी टाकून दिली खाली पळून जाण्यासाठी अंडरपॅन्टवर. मग आता ती वरून पडल्या, तुम्हाला माहिती आहे काय 10-20 फुटावून जर माणूस खाली पडला, उडी तर टाकली, पळायची ना, पायचं चांगला पाहिजे. एक पायच मोडून गेला बा. काय पडलं डोंगाडाव तिथंच. मला पाय गेला भाऊ, पाय मोडून. बर, मोडला का? ठीक आहे. चटी घाला. मग ते पळून जायचं होतं. कापडेवरली आणले, त्यांना बी ताब्यात घेतले मुख्य आरोपी. आता बोला काय केलं, कसं केलं? आता याच्या सहभागी कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. सासऱ्याचा विषय गळा दाबून मारला या राठोडने, जावाईने कबूल केला. अधिकृत जबाब तुम्हाला सांगतो. मुलाचा सहभाग त्याच्यामध्ये, मान्यता माहीत होतं सगळं. सुनेचा सहभाग, जावायचा. मला असं वाटतं त्या जे मयत आहेत त्यांच्या मुलीला हा प्रकार माहीत नसेल, जावायला होता, मुलीला माहीत नसेल, कारण तिचं काय नाव कुठं आलेलं नाही. त्यांनी त्याला मारलं, त्या सासऱ्याला. त्याला डिझेल आणि घरगुती सरपान याच्यात ते जाळून पण टाकू द्या. पण हे मारल्यानंतर मारल्यानंतर ह्यांनीच मिसिंग दाखल केली. करून द्या. हे सगळं त्यांनी कबूल म्हणजे केलं का, मारलं का बा? त्याचं कारण आहे जमीन. म्हातारी इंदुरीकरांचं कीर्तन ऐकत होत. इंदुरीकरांचं सांगणं काय माहिती आहे ना, इंदुरीकर महाराजांचं काय म्हणणं आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत स्वतःची जमीन लेकराच्या नावे करू नका.
हा त्याला खायला द्या, वाटून द्या, हे करा. हा, करू नका. का? तुमचा 10वा आणि 13वा सगळंच आहे ना, बरोबर आहे ना. ते त्यांच्या डोक्यात बसलं. आणि प्रत्येक बापाला माहित असतं आपलं पोरग काय खोडीचं आहे बसा. सरळ मार्गे असन गोष्ट वेगळी, पण ती जर थोडं विचित्र असन देत नाही. जमीन भिमीन नाही. यांना वाटलं आयला 60चं मात्र ही जर 85 वर्षापर्यंत जगलं तर 25 वर्ष आपल्याला काही कात नाही, जमीन मिळायची नाही. पण जमीन नावाची कायसाठी मागतात? 90% लोक अशी मागतात की जमीन नावाची झाली की फुकून टाकायची, भांडवल, व्यवसाय, दुनियादारी. अहो, कधी हवेला फिरायला निघाला ना कुठं, तर नीट डोळसपर्यंत पहा. 4-4, 5-5, 10-10 गुंठ जमीन विकून ज्यांनी जागा घेतल्या आणि तिथं हॉटेल टाकली, कोट रुपये घालवले, इसार घेऊन पळून गेले लोक. तिचं उजाड, हा, कुत्री बित्री बसतात खळी करून तिथं, बकाल. आणि मग टेन्शन आलं ते दारू, ते लिवून. ही दुनिया लय विचित्र आहे, ध्यानात ठेवा. हा, म्हणजे बंजुनी खावे, जपून राहावे, हीच तर तो योग्य ह्या दुनियासाठी. वळवळ लय करायची नाही बा. जे करायचं व्यवसाय करणार असं नाही, पण इतकं उडायचं की नाही उडता आलं, जमिनीवर पाय पोचलं पाहिजे, एवढंच उडायचं, ज्या डोकं लावायचं नाही. पार घरचा पार ठोकून टाकायची सगळी, परत नाही. ह्या जगामध्ये ज्याच्या नावावर जमीन नाही, ज्याच्या नावावर राहायला घर नाही, त्याच्यासारखा दुर्दैव पाय ठेवायला जाऊ. सरकारी जागेत काय कधी बी म्हणतात रस्त्या उभा राहतो का? मग रस्त्या उभा राहिलं तर काय म्हणणार? वाहन उडून जाणार. तो राहणार कुठं? स्टेशनवर तुम्हाला ते ही माहिती आहे का, एस टी स्टँड, मला लय विशेष वाटतं. माणसाला मुताई बिताई नैसर्गिक विधी, मुताईचं सुद्धा 5 रुपये घेतात राहू, नाही घेतलं पाहिजे, अख्ख्या भारतात नाही घेतलं पाहिजे. हा, 5 रुपये घेतात मुताईच. ते बाकीचा विषय समजा वेगळा आहे, पण कायला घेता तुम्ही पैसे? झोपला तरी कॉन्स्टेबल काठी आणतो, झोपून देत नाही एस टी स्टँडला. तू जाणार कुठं? त्याच्यामुळं या घरात, या जगात तुमचं काही नसावं. 4 भिंती, 1 छत, कशाचं असा, पाष्टाचा असू, पत्र्याचा असू, कशाचंही असू, हे पाहिजे, ही काळाची गरज आहे. ह्या जावायला कार्यक्रमाला सगळी आरोपी ताब्यात घेतले. सून घेतली, मुलगा घेतला, जावाई घेतला, बरं मारलं. मग LCB येते, त्यांच्या माणूस कसा आहे काय त्याला सगळं कळतं कसं आहे. त्यांनी व्यवस्थित कसून चौकशी केली, आज त्याची हिस्ट्री जाणून घेतली. क्रिमिनल माइंडेड कसा माणूस असतो बघा. तर हा जो राठोडे, याचा आणखी एक प्रकरण उजेडात आलं. ती काही साधं सुद्धा नाही. ती काही प्रकरण असं नाही की त्याला दम दिलाय, त्याला मुसकाडीत मारली. डायरेक्ट एक मर्डर पुढं आला, स्वतः कबूल केला. काय विषय होता तुम्हाला सांगतो. 16 नोव्हेंबर 2025, त्याच्या आधी याचं लग्न झालेलं असताना, आता ज्याला आता सासऱ्याला मारलं त्यांचीच मुलगी केलेली ना, जावायच नाही हो. लग्न बिग्न झालेलं असताना एक लफडं त्यांनी केलं. कुठं? शीतल सांगेवार नावाची मुलगी आहे, आणि ती असं लफडं गेलं. ती मुलगी कुठली आहे माहिती आहे का? परभणी जिल्ह्यातील गंगापूर या ठिकाणची. लफडं केलं, तिला सांगितलं असं मग माझं काय लग्न झालेलं नाही, काय नाही, आमचं काय छान छोकी राहत असं काय. बघा दुनिया कशी. मग तिथं बोग घेतल्यानंतर आता मुली जातीचं कसं असतं की सर्वस्व दिलंय, त्याकडे काय पैसा पाणी नाही, काय नाही. मग तू म्हणला होता मग लग्न कर, मग लग्न कर की. हा, करतो, टाळली. ती लय, तिने लय लग्नात तगादा धरला. म्हणलं गेला आता मारून टाकलं पाहिजे, ही लय लग्नात तगादा करत, ही पोलीस स्टेशनला जाईल, मला गुतवीन. तिला कार्यक्रम करण्यासाठी त्यांनी बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक डोंगर आहे, त्या ठिकाणी नेली. 16 नोव्हेंबर 2025 त्या ठिकाणी डिझेल टाकून, काही लाकडं टाकून तिलाही नरडं दाबून मारले, जाळून टाकले. त्या जावायचा प्रताप आधीचा. 16 नोव्हेंबर 2025 बघा माझी. आणि त्याचं नोंद, त्या मृतदेहाची, अमक्या तमक्याची ह्याची नोंद त्या बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आहे. पण त्या पोलिसांना काय तिथं तपास लागला नाही कुठल्या घटनेचा, ते लीड काय त्यांना सापडले नाही. तिथं ते असं समजा फेल ठरले तपास घेण्यात. पण नगर LCBने मात्र नादखुळा कार्यक्रम केला. हे प्रकरण क्रॅक तर केलं, पण ती केस सुद्धा क्रॅक झाली. आता दोन्हीचा आरोपी सापडला. आता ह्याच्यात विषय असं आहे की एवढं भयंकर घडल्यानंतर केस बांधणी असते, साक्षीदार पुरावे असतात, बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. ही सगळं गोळा करून ती सदर आरोपी आणि ती केसचे कागदपत्र ते चार्जशीट दाखल करतील. न्यायदेवता आपली काय निर्णय देईन ते भविष्याचा विषय आला.
पण मला एका गोष्टीकडे विषय तुमचं ध्यान द्यायचंय की ज्याच्या ज्याच्या नावावर जमिनी आहेत त्यात आपला पोरगा जावाई हे आता काय, आता आमचा बाग आहे ना ही पुण्या साईडला, इथं तर बरेच जणांचं राखी तुटली आता, लक्षात घ्या. पहिलं असं होतं की हक्क सोडपत्रकावर सह्या म्हणलं की बहीण लगेच द्यायची. का? तिची साडी चोळी तिचं येणं जाणं भाऊ सगळं करायचं. आता भावाची बायको असल्या निघाल्यात काय काय की ती बाकीच्याला कुलून दे, ही अशी म्हणते ती तशी म्हणते ती तशी म्हणते, आणि ते असं ती नवर काय का. अरे तू हक्क सोडपत्रक राहिलंय तुझं, तिने टाकायला ना मग खाटका वकील देऊन, वाटणी टाक, गेली वाटणी, बस बोंबलत आता काही कोट्याची. काहींनी असं केलं की 5 तोळं 10 तोळं 20 तोळं मागितलं. मग भावाने विचार केला जमिनीची किंमत जास्त आहे का, तोळ्याची किंमत आहे, ऍडजस्टमेंट करावा, दिलं, तिचे संबंध तोडून टाकलं, तिने भावानं सोडून दिला. हा गुरुभाऊ भरपूर असतात आता, असला प्रकार चाललेत आमच्या भागात, पैसा लई, त्याच्यामुळे असा विषय होतो. त्याच्यामुळे ज्याच्या नावावर जमीन आहे मुलाला खायला द्या करायला द्या, पण ह्या जमिनीच्या मोहापायी आणि त्याच्याकडून तुमची हत्या होणार नाही किंवा आपल्या जवळच्या लोकांच्याकडून तुमची हत्या होणार नाही याची काळजी घ्या. कारण राजा जोपर्यंत हा जीव आहे ना तोपर्यंत जग आहे, आपण गेलो आणि जग बुडालं, काय नाही राहिलं. हा लय अवघड, आता काय होईल पुढं काय माहिती हो. अशा पद्धतीने ही केस क्रॅक झाली. पुन्हा एकदा अहिल्यानगर LCBचं मनापासून आभार. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. रामकृष्ण हरी माऊली.